नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण एकदम खमंग आणि खुसखुशीत अशी खारी शेव बघणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ बघण्या अगोदर प्रीताज किचनला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मंडळी, आपण आज बघणार आहोत एकदम खमंग आणि खुसखुशीत अशी खारी शेव. तर चला मंडळी, आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, इथे खारी शेव करण्यासाठी मी घेतलेलं आहे 125 ग्रॅम बेसन पीठ. आणि जे बेसन पीठ घेतलेलं आहे ते एकदम बारीक मी डाळ दळून घेतलेलं होते. चणाची डाळ मी दळून त्याचे बेसन पीठ घरगुती गिरणीवरूनच तयार करून घेतलेलं होतं. त्याच्यानंतर इथं आपल्याला अर्धा चमचा हळद घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ, हे सर्व एकत्र मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये तेल ॲड करायची अजिबात गरज नाही. तेल आपण जे आहे ते आपण नंतर ॲड करणार आहोत. तर हे सर्व पीठ जे आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर गोळा तयार करून घेत असताना तो थोडासा सैलसरच करून घ्यायचा आहे, कारण घट्ट गोळा जर केला तर त्याची शेव अशी शेवग्यामधून व्यवस्थित पडली जात नाही. त्यामुळं त्याचा थोडासा सैलसर असा गोळा तयार करून घ्यायचा. आणि इथे तुम्हाला दिसत देखील आहे, थोडं थोडं पाणी ॲड करून मी त्याचा गोळा जो आहे तो तयार करून घेतलेला आहे. आणि असा गोळा तयार करून घेतल्यानंतर एकदम मस्त अशी शेव पडते आणि एकदम छान अशी शेव पडते, किंवा शेवग्यामधून आहे ती शेव व्यवस्थित पडली जाते, त्याचा आकार व्यवस्थित होतो. त्यामुळे अशा प्रकारे शेवची जी पीठ आहे ते मळून घ्यायचे आहे. तर इथे तुम्हाला दिसत आहे मी थोडंसं सैलसरच पीठ मळलेलं आहे. अजून थोडंसं पाणी कमी पडत आहे, त्यामुळे मी त्याच्यामध्ये परत आणि थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे. आणि असं सैलसर त्याचं पीठ मळून घेतलेलं आहे, बेसन पीठ मी. आणि आता याच्यानंतर मी हे मळून झाल्यानंतर एक 10 मिनटं आपल्याला ते पीठ तसंच ठेवून द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर परत मग त्याच्यामध्ये 1 चमचा मी तेल ओतून घेतलेलं आहे. तेल अजिबात गरम करून घ्यायचं नाही, आपलं नॉर्मल तेल असतं तेच मी तेल ओतून घेतलेलं आहे, जेणेकरून पीठ हाताला देखील चिटकत नाही. तुम्हाला इथं दिसत आहे पीठ अजिबात हाताला चिटकत नाही. त्याच्यानंतर वरून तेल ओतून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही खारी शेव करण्यासाठी बेसन पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. आता इथे मी घेतलेला आहे शेवगा. तर मी बरेच वेळा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर शेवग्याला काही ठिकाणी सोऱ्या देखील म्हटले जाते. आणि इथं मी एकदम बारीक अशी चकती घेतलेली आहे. तुम्हाला जर याच्यापेक्षा बारीक शेव करायची आहे, जी पाणीपुरीसाठी वापरली जाते, ती देखील तुम्ही शेव याच पिठापासून करू शकता. फक्त तुमच्याकडे त्याची चकती बारीक असली पाहिजे. तर मंडळी, आता इथे मी शेवग्यातले जे चकती आहे ती लावून घेतलेली आहे. आणि आता शेवग्याला आपणाला आतमधून तेल लावून घ्यायचं आहे. आणि शेवग्याला तेल लावून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे बेसन पीठ तयार केलेलं होते गोळा, तो गोळा याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर मंडळी, थोडं थोडं करून मी ते या शेवग्यामध्ये पीठ भरून घेतलेलं आहे. आता शेवगा आपल्याला व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे. आणि नंतर त्याला झाकण लावून मंडळी आता आपण शेव करायला घेणार आहोत. तर मंडळी, शेव करण्यासाठी मी कढईमध्ये तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि आता आपलं तेल देखील गरम होत आलेलं आहे. तर तेल गरम कितपत करायचं आहे इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तेल गरम करत असताना तेलामध्ये थोडासा पिठाचा गोळा टाकून बघायचा आहे. एकदम कडकडीत देखील आपल्याला खारी शेवसाठी तेल करायचं नाही. तर थोडासा गोळा वर आल्यानंतर 1-2 मिनटानंतर गोळा वर येईल अशा पद्धतीने आपल्याला तेल गरम करायचं आहे. आणि मंडळी, ही शेव तुम्ही पोह्यासोबत किंवा पाणीपुरीसोबत देखील खाऊ शकता. एकदम मस्त अशी ही शेव लागते. तर मंडळी, मला जास्त करून फरसाणाचे जे खारी शेव असते किंवा गाठ्या असतात किंवा बुंदी असते, हे मला प्रकार खूप आवडतात. तर मंडळी, चहाबरोबर फरसाणा खायला तर एकदम मस्त लागतो. तर मंडळी, याच्या अगोदरच आपल्या चॅनेलवर मी फरसाण्याचे थोडेफार व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. तर याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतील. तुम्ही ते व्हिडिओ देखील तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. आणि त्याच्यानंतर इथं आता बघा, मी इथे शेव अशी व्यवस्थित अशी तेलामध्ये सोडलेली आहे. तर आता इथे 1-2 मिनटानंतर शेव आपल्याला पलटून घ्यायची आहे. आणि 2-2 मिनटानंतर शेव पलटून घेतल्यानंतर थोडासा ब्राऊनसर कलर इथं तुम्हाला दिसत आहे, असा कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला शेव काढून घ्यायची आहे. तर मंडळी, शेव जास्त करून तेलामध्ये जास्त उशीर तळून घ्यायची नाही. जर तुम्ही जास्त उशीर तेलामध्ये शेव तळून घेतली तर मंडळी
तेलामध्ये शेवचा कलर जास्त बदलला जातो आणि बाहेर काढल्यानंतर ती डार्क ब्राऊन होते. त्यामुळे जास्त तेलामध्ये शेवला तळून घ्यायची गरज नाही. तर मंडळी आता एक शेव तुम्हाला घाणा मी घालून दाखवलेला आहे आणि दुसरा देखील घाणा मी शेवचा करून घेतलेला आहे. तर मंडळी अशा प्रकारे एकदम खारी शेव मस्त लागते. तर मंडळी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास प्रीताज किचनला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर